मुखेड न्यूज 24, गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। प्रेम प्रकरणातून खून करून पळून जाणाऱ्या 3 आरोपींना 5 तासात अटक। मुखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई। मुखेड मौजे लादगा शिवारात प्रेम प्रकरण व बलात्काराच्या गुन्ह्याच्या रागातून एका इसमाचा चाकूने खून करून पळून गेलेल्या 3 आरोपींना मुखेड पोलिसांनी अवघ्या 5 तासात जेरबंद केले आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी खून, दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सर्व ठाणे प्रभारींना दिले आहेत। या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। फिर्यादी रतनबाई परमेश्वर कसबे वय 31 राहणार वडवळ नागनाथ तालुका चाकूर जिल्हा लातूर यांनी आरोपी किशन राजकुमार जोगदंड राहणार दापका राजा यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता। या रागातून दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता लादगा शिवारातील शेतात आरोपी किशन जोगदंड व त्याचे 2 साथीदार सोहम उर्फ सोम्या बयास आणि मंगेश लिंगे सर्व राहणार दापका राजा यांनी संगनमत करून फिर्यादीचे वडील बाबू पुंडलिक गायकवाड यांच्यावर चाकूने वार करून त्यांना ठार मारले, तर फिर्यादीच्या आईवरही चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 288/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 351(2), 351(3), 3(5) सह 325 अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पाणेगावकर बिलोली व वैभव पडवळ देगलूर यांनी भेट दिली आहे। आरोपी जेरबंद किशन राजकुमार जोगदंड वय 22 राहणार दापका राजा, सोहम सुंदरसिंह बयास वय 19 राहणार दापका राजा, मंगेश निवृत्ती लिंगे वय 50 राहणार दापका राजा या तिघांना 5 तासात शोध घेऊन मुखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चितांबर कामटेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक अभिजित तुत्तुरवाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप यामावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेलंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद कदम, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश हासुळे, रवींद्र भोले, अमोल सुंडगे, धम्मा सोनगांबळे, गजानन गीते, यादव इबिद्दार व सायबरचे राजेंद्र शिटीकर यांनी केली आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पाणेगावकर हे करत आहेत। मुखेड न्यूज 24 साठी राजू रोडगे, मुखेड।